चला तर मैत्रिणींनो, आज आपण दिवाळी विशेष खमंग खुसखुशीत बेसन पापडी बनवतोय. अगदी मार्केटसारखे खुसखुशीत होण्याकरिता एक खास ट्रिक देखील वापरणार आहे. त्याकरिता अर्धा किलो बेसन पीठ छान असं व्यवस्थित चाळून घेतलंय. आता एक मिक्सरचं भांडं घेऊयात, ज्यामध्ये 3 चमचे रेग्युलर खाण्याचं तेल, 3 चमचे पाणी, 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला. हे मिक्सरला फिरवून घेतलं. या पद्धतीचं मिश्रण तयार झालं. तयार झालेलं मिश्रण लगेच बेसन पिठात घालूयात. चिमूटभर खाण्याचा पिवळा रंगही घातला. हा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आता गरजेनुसार थोडं थोडं करत पाणी घालायचंय. हे मिश्रण आपल्याला मध्यम घट्टसर भिजवून घ्यायचंय. मध्यम घट्टसर भिजवल्यानंतर साधारणतः 15 ते 20 मिनिटाकरता एका साईडने फेटत चालायचंय. साधारणतः या पद्धतीचा रंग यायला हवा, एकदम हलकासा पिवळसर, आणि या पद्धतीची तारही तुटायला हवी. तयार झालेलं मिश्रण साच्यामध्ये भरून घेतलंय. लगेच याच्या पापडी तयार करून घेऊयात. त्याकरिता तेल हे मध्यम गरम असावं. गॅसची फ्लेम देखील मध्यम असावी. सुरुवात ही कडेपासून करायची, तर शेवट हा मध्यभागी करायचा. यामुळे पापडी तळायला सोपी जाते आणि त्यासोबत एकमेकांना देखील चिकटत नाही. यातील बुडबुडे कमी झाले की समजायचं ही व्यवस्था अशी तळून झाली आहे. सेम पद्धतीने संपूर्ण पापडी तळून घेतली. डिटेल रेसिपी करिता यूट्यूबवरील खाद्यप्रेमी चॅनलला नक्की व्हिजिट करा. बाय बाय. हॅपी दिवाळी.